नमस्कार मंडळी, मी स्नेहा. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. सो आज मी बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ शूट करते, कारण की मिशोचं तुम्हाला माहिती आहे, आज मी ऑर्डर केली तर ते 15 दिवसानंतर मला पार्सल रिसीव्ह होतात. पण पहिल्यांदा असं झालं की मला सगळे पार्सल एकाच दिवशी मिळालेले आहे. सो म्हटलं चला एक लॉंग व्हिडिओ होऊन जाऊ देऊ. बरेच दिवस झाले लॉंग व्हिडिओ शूट नाही केलेला आहे, म्हणून मी आज लॉंग व्हिडिओ शूट करते. आता पुढे फेस्टिवल्स येत आहेत, जसं की रक्षाबंधन, गणपती, नवरात्री. तर सगळ्यांना फेस्टिवल आउटफिट लागतातच. नॉर्मली सूट सगळ्यांकडे असतात, बट हेवीमध्ये आपण काही फेस्टिव्ह असेल तरच परचेस करतो. सो म्हटलं चला आता फेस्टिव्ह सीझन आहे तर फेस्टिव्ह वेअर दाखवूया, म्हणून मी काही छान छान कुर्ता, पॅन्ट सेट, दुपट्टा थोडेसे हेवीमध्ये मागवलेले आहेत. तर बघूया कसे आलेत. सो मी ते सगळे तुमच्या समोरच ओपन करणार आहे. मी अजूनपर्यंत एकही पार्सल ओपन केलेलं नाहीये, नाहीतर मी आल्याबरोबर आधी पार्सल ओपन करून बघते की कसं आलंय. बट म्हटलं ह्या वेळेस काहीतरी नवीन करूया, तुमच्या समोरच पार्सल ओपन करून एक घालून दाखवू की कसं आलं आहे, म्हणजे तुम्हालाही कळेल. तर जास्त वेळ न वाया घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया. सो मी हे 4 कुर्ता पॅन्ट दुपट्टा सेट मागवलेले आहे. तुम्ही बघू शकता. अजूनपर्यंत मी एकही पार्सल ओपन करून बघितलेलं नाहीये. तर चला पटापट एक एक करून ओपन करून बघूया आणि वेअर करून बघू. सो हा आहे फर्स्ट आउटफिट. मी साईडला घेऊन देईल. याची प्राइस काय आहे, साईज कोणती मी ऑर्डर केलेली ती सगळी मी साईडला मेन्शन करून देईल, तुम्ही तिथे चेक करू शकतात. सो चला आधी फर्स्ट पार्सल आपण ओपन करून बघूया. मलाही माहित नाही यात काय, मी साईडला इमेज लावून देईल. अनबॉक्स करायला खूप मजा येते व्हिडिओमध्ये. मी आजपर्यंत नाही केलेलं असं की व्हिडिओ सुरू असतानाच मी पॅक ओपन केलं अँड देन वेअर करून बघितलं. मी आधी ओपन करून बघते, घालून बघते कसा दिसतोय, बरोबर आहे की नाही, अँड देन तुम्हाला दाखवते. पण मी फर्स्ट टाइम असा व्हिडिओ शूट करते, छान वाटतंय, त्याच्यामुळे मी असेच शूट करेन. सो हा फर्स्ट आहे, याला आपण ओपन करून बघूया. वाव, खूप सुंदर, म्हणजे असं धूप छाव म्हणतात ना, तसं पॅटर्न आहे हे. धूप छाव हे बघा, तसं थोडंसं गोल्डन मिक्सचर दिसतंय. सॉरी, माझा आवाज बसलाय. तर मी आधी बघून घेते व्यवस्थित. वाव, मटेरियल खूप छान आहे, एकदम सॉफ्ट मटेरियल आहे आणि मी जसं मागवलेला तसाच्या तसा आलाय. याला मागे दोरी आहे, त्याला मागे तुमच्या फिटिंग नुसार फिट करायला. आणि ही आहे पॅन्ट, प्लाझो पॅन्ट आहे. खूप छान आलंय, म्हणजे मटेरियल, म्हणजे वाटलं नव्हतं मला ह्या प्राइस मध्ये इतका सुंदर येईल आणि क्वालिटी खरंच खूप छान आहे याची. दिस इज दुपट्टा. वाव, दुपट्टा पण खूप छान आलाय आणि एकदम मोठा आहे. हे बघा, दुपट्ट्यावरती पण छान अशी डिझाईन आहे आणि त्याला अशी लेस आहे दुपट्ट्याला. ऑटो फोकस घे यार. खूप छान असा दुपट्टा आहे, धूपछाव कलर आहे. कुर्त्याची क्वालिटी खूप सुंदर आहे. मी एस साईज ऑर्डर केलेली, तुम्ही इथे बघू शकता. आणि याचं ब्रँडचं नाव आहे, ब्रँडचं नाव वगैरे काही दिलेलं नाहीये, नुसतं ड्रायक्लीन असं इथं दिलेलं आहे त्यांनी की तुम्ही ड्रायक्लीन करू शकतात. मटेरियल खूप सुंदर आहे, बिलकुलही तुम्हाला असं टुचणारं वगैरे नाही आहे. मला मोस्टली टुचणारे मटेरियल आवडत नाही, म्हणून मी ते वेअर करणं अवॉइड करते. सो मी तुम्हालाही सजेस्ट करणार नाही. बट मिशोच्या मानाने आणि प्राइसच्या अकॉर्डिंग खूप सुंदर आलेलं आहे. आणि हे बघा, असं बॅक साईडने त्याला दोऱ्या आहेत. खूप सुंदर आहे. मी तुम्हाला ना वेअर करूनच दाखवते, मग तुमच्या लक्षात येईल. हे बघा तुम्ही एकदा, खूप प्रिटी दिसतोय. तुम्ही बॅग बघा याची, म्हणजे तुम्ही तुमच्या साईज प्रमाणे याला ऍडजस्ट करू शकता आणि एकदम परफेक्ट फिट झालाय मला. म्हणजे कोणी म्हणणार नाही की हा आउटफिट मिशोचा आहे. सिरियसली, म्हणजे थोडं पण असं इरिटेटिंग नाहीये तो आउटफिट. एकदम कम्फर्टेबल आहे, म्हणजे खरंच वर्थ इट आहे, वर्थ बाईंग आहे. तुम्ही नक्की याला एकदा ट्राय करा माझ्या सजेशनवरनं. याची जी टॉपची लेंथ आहे ना, हॉट कुर्ती टाईप त्याची लेंथ आहे आणि खाली अशी प्लाझो आहे. क्वालिटी खूप छान आहे. थांबा मी तुम्हाला दुपट्टा दाखवते. दुपट्टा वेअर केल्यानंतर तर काय सुंदर दिसतोय, सुंदर आहे आणि मला परफेक्ट फिट आला आहे. जी तुमची ओरिजिनल साईज असेल ना, तीच ऑर्डर करा, म्हणजे तुम्हाला एकदम परफेक्ट येईल. म्हणजे तुम्ही एक साईज अप पण गेले तर त्याला मागे दोरी आहे. सो माझी साईज मी जी वेअर केली आहे ती एस साईज आहे. यावरती हे इयरिंग्स एकदम परफेक्टली मॅच झाले. मला जवळून दाखवते. हे इयरिंग्स खूप परफेक्टली मॅच झालेत. म्हणजे मला एक्सपेक्ट नव्हतं मिशोकडनं की हा असा येईल. मी जस्ट असंच मागवलेलं की बघूया कसा येतो, बट वर्थ बाईंग. मी नक्की याला बाय करू शकता. 10 आउट ऑफ 10 आहे माझ्याकडनं. सो आता आपण नेक्स्ट ओपन करून बघूया. सो नेक्स्ट आहे, इकडे साईडला फोटो लावून देईल याचा. हा कोणता ड्रेस आहे,
साईडला मी फोटो, प्राइस, साईज सगळं काही मेन्शन करून देईल, कारण की माझ्याकडे आता फोनमध्ये मी शूट करते, सो माझ्याकडे प्राइस, साईज काहीच नाहीये. साईज तर मी त्याच्यावरती बघून तुम्हाला सांगू शकते, प्राइस मला माहिती नाहीये, सो मी इकडे मेन्शन करून देईल प्रत्येकाची प्राइस आणि सगळं काही डिटेल्स मी साईडला टाकून देईल, तुम्ही ते बघून घ्या. हा पण मला बघताच आवडलेला मिशोवरती, म्हटलं चला ट्राय करून बघूया कसा आहे तो. बट वाव, ॲज इट इज आलेला आहे, म्हणजे जसा मी फोटोत बघितलेला सेम टू सेम तसं झालेला आहे. ओपन करून बघते आणि मग सांगते अजून. आणि क्वालिटी पण छान आली आहे. सो आधी बघूया पॅन्ट. वाव, ही पॅन्ट आहे. पॅन्ट वरती काही नाहीये, जस्ट प्लेन आहे पॅन्ट. आणि एक हे चांगलं असतं, जे प्लेन पॅन्ट देतात ना टॉप्स वरती, तर ते आपण मिसमॅच करून दुसऱ्या टॉप्स वरती पण वेअर करू शकतो. सो कधी पण प्लेन पॅन्ट बघूनच ड्रेस परचेस करायचा. फुकटचा सल्ला देते, ऐकून घ्या. देन हे आहे पॉकेट. मेन म्हणजे अशा ड्रेसेसला पॉकेट असणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की आपण प्रत्येक ठिकाणी बॅग कॅरी नाही करू शकत किंवा फोन हातात घेऊन फिरावं लागतं. तसं जो पॉकेट असलं तर इझी पडतं. सो बेस्ट आहे. क्वालिटी पण छान आहे प्राइसच्या हिशोबाने. नेक्स्ट आहे दुपट्टा. वाव, काय सुंदर दुपट्टा आलाय. हा ड्रेस खूप छान आलाय असं मला वाटतं. वाव, दुपट्ट्याला असं पिंक कलरची बॉर्डर आहे आणि त्यावरती असे पॅचेस आहे दुपट्ट्यावरती. सेम पॅचेस कुर्त्यावर पण आहे, मी तुम्हाला दाखवते. सो गोल घेरचा हा ड्रेस आहे, कुर्ता नाहीये, गोल घेर आहे त्याचा. सो फोटो जसं दाखवलेला ॲज इट इज तशातच आलेला आहे. आणि ओढणी तर मला खूप जास्त आवडली, कारण जर पॅन्ट आणि टॉप प्लेन असेल तर ओढणी ही भरलेलीच छान वाटते. तसंच त्यांनी दिलेलं आहे. टॉपवरती जास्त काही काम केलेलं नाहीये, जस्ट इथे एक असं एम्ब्रॉयडरीचं वर्क आहे फ्रंटला आणि पॅन्ट पूर्णपणे प्लेन आहे आणि ओढणीवरती वर्क आहे. सो असं काहीतरी जे कॉम्बिनेशन असतं तेही खूप छान दिसतं. सो चला बडबड कमी करून मी तुम्हाला वेअर करून दाखवते. सो वेअर केल्यानंतर कसा दिसतो मी तुम्हाला दाखवते. की बघा, एकदम प्लेन दिसतोय वेअर केल्यानंतर. पॅन्ट एकदम प्लेन आहे, काहीच नाही माहिती. आणि टॉप इथे एक जस्ट पॅच आहे. बट आता मी तुम्हाला दाखवते ओढणी घेतल्यानंतर याचा लुक कसा चेंज होतो ते बघा. विदाउट दुपट्टा किती सिंपल वाटत होता आणि दुपट्टा टाकल्यानंतर जो काही याचा लुक चेंज झाला आणि सगळा खेळ ह्या ड्रेसचा ओढणीवर आहे. खूप सुंदर आहे. मागून पूर्ण प्लेन आहे हा ड्रेस, बट तुम्ही ओढणी अशी घेऊ शकता. पूर्ण ड्रेसचा जो लुक आहे तो ओढणीवर डिफरंट आहे. फ्रंटला अशी काहीतरी डिझाईन आहे, बघू शकता तुम्ही. हातावरती काही डिझाईन नाही, पूर्ण प्लेन आहे ड्रेस. फक्त इथे सुण्या आलेल्या आहे ड्रेसला आणि इकडे ही अशी काहीतरी डिझाईन आहे. खूप सुंदर दिसते, मस्त आहे प्रिंट. थोडंही असं कुठे काही दोरे धागे निघालेले नाहीये. स्टिचिंग एकदम व्यवस्थित केलेली आहे. तर ओढणीची लेंथ सुद्धा एकदम परफेक्ट आहे, जेवढी पाहिजे. एकदम लॉंग नाही किंवा एकदम शॉर्ट नाही, तर ती मागेशी चालतीच आहे असं काही नाहीये. आणि हे जे पॅचेस आहे ना ओढणीवरती, याने खरा लुक आलेला आहे ड्रेस. हे बघा, आणि ओढणीला असे खाली टेसल्स आहेत कलरचे, जे की अजून छान लुक देत आहेत. आणि ओढणीवरती असे छोटे छोटे पॅचेस पण आहेत, कुठे कुठे फ्लावर पॅचेस. आणि असा मोर आहे. अरे माझं याच्याकडे लक्षच नाही गेलं. हे जे पॅच आहे यावरती असा मोर आहे, सुंदर काढलाय. हो, याला 10/10 आहेत माझ्याकडून, तुम्ही नक्की ट्राय करू शकता. एकदा कलर पण छान आहे. सो नेक्स्ट आहे, कोणता आहे ते मला माहित नाही, सो मी साईडला पिक्चर देऊन देईल. साईज प्राइस सगळं काही मेन्शन करून देईल. ओपन करून बघूया. सो नेक्स्ट ड्रेसला ओपन करून बघूया. नेल्समुळे ना थोडंसं टफ जातं, बट ते व्हिडिओत छान दिसतात म्हणून लावले. थोड्या वेळाने काढून टाकेल. एकही आउटफिट मला अजूनपर्यंत डिसपॉइंट केलेलं नाहीये. मिशो काय देताय यार, म्हणजे इतक्या कमी प्राइस मध्ये एवढे छान छान आउटफिट मिळतात. नक्की एकदा ट्राय करा मिशोवरनं. सो नेक्स्ट आहे हा. याची सुद्धा क्वालिटी खूप छान आहे. म्हणजे हे जे मटेरियल आहे ना, याची जी क्वालिटी आहे सेम क्वालिटी ह्या ड्रेसची आहे. हे बघा, वाव, खूप सुंदर असा हा कुर्ता आहे. कुर्ता नाही म्हणताय ना, गोल घेरवाला आहे. जो मी आपण हा वेअर केलेला आहे ना, हा पण कुर्ता नाहीये, हा असा गोल घेरचा अनारकली टाईप पॅटर्न आहे. आणि हे देखील तसंच आहे, फक्त जरा घेर थोडा कमी आहे. आणि असे मध्ये याला पॅचेस आहे. बाकी पूर्ण ऑल ओव्हर प्लेन आहे. हातावरती काहीच डिझाईन नाहीये, जस्ट मिडलला असे पॅचेस दिलेले पिंक कलरचे.
आणि याची जी पॅन्ट आहे ही सुद्धा एकदम प्लेन आहे, जी की बेस्ट आहे. तुम्ही दुसऱ्या कुठल्याही आउटफिटला मिसमॅच करून पॅन्ट ही वेअर करू शकतात. साईडला पॉकेट आहे. याची जी ओढणी आहे याचं पण सेम पूर्ण हे ओढणीवर आहे. पॅन्ट आणि टॉप पूर्ण प्लेन, फक्त टॉपवरती थोडे थोडे पॅचेस आहे आणि पॅन्ट पूर्णपणे प्लेन आहे आणि ओढणी मात्र थोडीशी हेवी. हे बघा. सो तुम्ही ही ओढणी पण म्हणजे कुठल्याही ड्रेसवर यूज करू शकता अशी आहे. याला पण अशी फक्त एक बॉर्डर आहे आणि 2 कलर मध्ये आहे, लाइनिंग पिंक आणि गोल्डन. याला पण मी तुम्हाला वेअर करून दाखवते. सो हा आहे थर्ड आउटफिट. मी तुम्हाला पूर्ण लुक दाखवते. वेअर केल्यानंतर एकदम सिम्पल वाटतोय कारण की यावर मी ओढणी घातलेली नाहीये. सो एकदम असं प्लेन वाटेल. सो ओढणी टाकल्यानंतर ना कुठल्याही ड्रेसचा लुक चेंज होतो. खरा लुक हा ओढणीवरच असतो मोस्टली काही ड्रेसचा. आणि जे ड्रेस भरलेले असतात त्यावरती प्लेन ओढणी असते, बट हा ड्रेस पूर्ण प्लेन आहे. सो यावरती ओढणी टाकून हे असं काहीसं लुक येतं. सो कम्फर्टेबल आहे एकदम. म्हणजे तुम्ही दिवसभरही हा घातला तर तुम्हाला असं हेवी फील नाही होणार. एकदम कम्फर्टेबल वाटेल. सो या एकदा तुम्हाला असं लुक जवळून दाखवून देते. छान दिसतोय हा पण. मिशोचे यावेळेस सगळेच एकदम छान आले. एकही ड्रेस असं नाहीये की हा मला नाही आवडला किंवा हा असा ठीक आहे. बेस्ट आहेत सगळे. फक्त एक गोष्ट मला याची नाही आवडली, याची जी ओढणीची क्वालिटी ना ती मला नाही आवडली. म्हणजे हे जे बाकीच्यांच्या ओढण्या होत्या ना, जसं की याची जी ओढणीची क्वालिटी आहे एकदम बेस्ट आहे. म्हणजे जसं ड्रेसची क्वालिटी आहे तशीच ओढणीची पण क्वालिटी आली. बट याची ड्रेसची क्वालिटी छान आहे, बट जी ओढणी ना ती तुम्ही अशी टाकल्यानंतर तुम्हाला पिन लावावी लागेल, ती राहणार नाही. आणि थोडीशी अशी फुगणारं ते कापड नसतं का तसं कापड आहे ओढणीचं. पण बाकी जर तेवढी एक गोष्ट जर सोडली तर बाकी लुक वाईज एकदम बेस्ट आहे. चांगला चालेला आहे, नावं ठेवण्यासारखा तर नाहीये. बट मी याला 9 आउट ऑफ 10 देईल. एक साईज अप घ्याल म्हणजे तुम्हाला तो थोडा कम्फर्टेबल राहील. आणि बाकी तर बेस्टच आहे. फक्त ओढणीची क्वालिटी थोडी चांगली दिली असती तर मला अजून आवडला असता. सो चला आपण नेक्स्ट ओपन करून बघूया. हा आहे लास्ट वन. संपले आता, हा शेवटचाच आहे. हा मी तुम्हाला ओपन करून दाखवते. हा जस्ट कुर्ता पॅन्ट सेट आहे, दुपट्टा नाहीये. हा तुम्हाला असंच फेस्टिव्ह वेअर मध्ये आपण घरामध्ये घालून फिरू शकतो. याला कम्फर्टेबल आहे की नाही आता मी ओपन केल्यावरच तुम्हाला सांगू शकते. बट तशा हिशोबाने मी हा मागवलेला की दिवसभर घरामध्ये घालायला इझी पडतं, ओढणी सांभाळत बसण्यापेक्षा. वाटलंच का खूप सॉफ्ट मटेरियल आलंय. म्हणजे तुम्ही दिवसभर का तुम्ही रात्री याला घालून डायरेक्ट झोपू पण शकता. इतकं कम्फर्टेबल मटेरियल आहे. एकदम सॉफ्ट. ते जे नाईट ड्रेसचं एकदम सॉफ्ट मटेरियल येतं ना कॉटन मध्ये, तसं मटेरियल आहे. सो तुम्ही दिवसभर काय पूर्ण रात्र पण घालून झोपले तरी पण तुम्हाला एकदम कम्फर्टेबल फील होईल. सो ओपन करून बघूया. वाव, खूप सुंदर अशी फ्लावर प्रिंट आहे याच्यावरती. खूप सुंदर दिसतोय. घालून तर खूपच छान दिसणार आहे. दिसतच येते म्हणजे दिवसभर तुम्हाला एकदम कम्फर्टेबल राहील. सो ह्या फेस्टिव्ह सीझन मध्ये नक्की याला ट्राय करा. खूप सुंदर आहे. तुम्हाला खूप कॉम्प्लिमेंट मिळतील. तुम्ही सहज घालून बाहेरही जाऊ शकता. आणि मेन गोष्ट म्हणजे याला पॉकेट आहे, जे की खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक ड्रेसला पॉकेट आहे. सो पॉकेट आहे, तुम्ही याच्यात फोन वगैरे ठेवू शकता. बाहेर ओपन नाही होतं काय प्रॉब्लेम. येस, पॉकेट आहे आणि फोन मावेल एवढं पॉकेट आहे. सो या, आणि स्टिचिंग पण छान आहे. बेस्ट आहे एकदम. क्वालिटी पण छान आहे. मी तुम्हाला वेअर करून दाखवते. मी तुम्हाला बोलली होती ना, इतकं कम्फर्टेबल फील होतं ना, इतकं हलकं वाटतंय ना, तुम्ही काही घातलंय की नाही घातलं बस. इतकं कम्फर्टेबल आहे आणि बिलकुल पण सी थ्रू नाहीये. एवढं बारीक कापड असताना पण बिलकुल सी थ्रू नाहीये. सो तुम्हाला काहीच काही म्हणजे असं वेअर करायची गरज नाही. एकदम कम्फर्टेबल आहे. तुम्ही बघू शकता. लुक पण इतका छान आहे की एकदम फ्रेश कलर असल्यामुळे खूप छान वाटतोय तो. आणि प्रिंट पण खूप छान आहे याच्यावरची. सो तुम्ही ऑफिससाठी पण वेअर करू शकता. तसं डेली वेअरसाठी पण बेस्ट आहे. आणि सणावाराचं असं घालायला घरात कम्फर्टेबल आणि छान आहे की तुम्ही दिवसभर रात्रीही घालू शकता. तुम्हाला चेंज करावं असंही वाटणार नाही. मस्त आहे. छान पॉकेट पण आहे, म्हणजे तुम्ही फोन वगैरे कॅरी करू शकता. पर्स कॅरी करायची गरज नाही. म्हणजे मी आता तुम्हाला जितकेही आउटफिट दाखवले ना त्याला सगळ्यात कम्फर्टेबल मला हाच वाटतोय की एकदमच कम्फर्टेबल आहे. एकदम सॉफ्ट मटेरियल आहे. प्रिटी दिसतोय. पिंक कलर तर छानच वाटतो. त्यात हे फ्लावर जे ना व्हाईट पिंक एकदम असं पॉपअप होत आहेत, ते छान वाटतंय.
मी तुम्हाला आता ते जितके पण कुर्ता पॅन्ट सेट दाखवले ना सगळे एकदम बेस्ट क्वालिटीचे आहे, बेस्ट मटेरियल आहे आणि एकही सी थ्रू नाही आहे. सो तुम्हाला काहीच लेअर अप करायची गरज नाही, तुम्ही ॲज इट इज घालू शकतात. एकदम कम्फर्टेबल आहेत आणि हा तर अजूनच कम्फर्टेबल आहे. म्हणजे ह्या फेस्टिव्ह सीझनमध्ये मी तर तुम्हाला जो फक्त मी थर्ड वन दाखवला तो मी तुम्हाला सजेस्ट नाही करणार, तो पर्सनली मलाही नाही आवडला. पण जे फर्स्ट होता, सेकंड होता आणि हा जो आहे सो मी तुम्हाला हे नक्की सजेस्ट करेल. तुम्ही नक्की माझ्या सांगाल एकदा ट्राय करा. जो मी पहिल्यांदा घातला तो पिंक कलरचा, जो ज्यावरती मी व्हिडिओ स्टार्ट केला, जो मी आधीचा घेतलेला आहे तो पण खूप छान आहे, तो पण तुम्ही ट्राय करू शकता नक्की. आणि अजून एक आहे जो तुम्ही दिवसभर एकदम कम्फर्टेबली घालू शकतात, बट तो तुम्हाला जस्ट दाखवून देते, बट तो आउट ऑफ स्टॉक आहे. म्हणजे मी घेतल्यापासून तो आउट ऑफ स्टॉकच आहे मिशोला, बट तुम्ही सेव्ह करून ठेवू शकतात. जर तो स्टॉकमध्ये आला तर तुम्ही नक्की त्याला परचेस करा. एकदम प्युअर कॉटन आहे. थांबा मी तुम्हाला दाखवते. हा तो ड्रेस आहे, एकदम डायरेक्ट म्हणजे प्युअर कॉटन. याची जी ओढणी ना तिथं ते लहान मुलांच्या दुपट्यासाठी ते एकदम प्युअर कॉटन मटेरियल यूज नाही करत का, बस इतकं सॉफ्ट मटेरियल आहे लिटरली. आणि हे टॉप पण एकदम प्युअर कॉटन आहे. म्हणजे मी घेतल्यापासून ना तो मी कितीदा त्याला परत बघितलं की हा आला का स्टॉकमध्ये, बट तो स्टॉकमध्ये आलेलाच नाहीये. असा हा टॉप आहे, इतका कम्फर्टेबल आणि इतका छान आहे, दिसतो ना, दिसायला पण खूप छान आहे. आणि मटेरियल तर एकदम जे प्युअर कॉटन आहे. सो तुम्ही विचार करा, दिवसभर एकदम कम्फर्टेबल राहील हा. आणि याची जी पॅन्ट आहे ना ती पण प्युअर कॉटन मध्ये आहे आणि एकदम कम्फर्टेबल आहे. फक्त याला एक गोष्ट की याला पॉकेट नाहीये, बट ती एक गोष्ट सोडली ना तर बाकी तुम्ही दिवसभर एकदम कम्फर्टेबली याला वेअर करू शकता. आणि ओढणी तर एकदम म्हणजे सॉफ्टच आहे, प्युअर कॉटन म्हटल्यामुळे एकदम ते सॉफ्ट मटेरियल आहे. बट तुम्ही याची पण तुम्हाला लिंक देऊन देईल डिस्क्रिप्शन मध्ये, तुम्ही एकदा चेक करून घ्या. स्टॉक मध्ये आला असेल तर तुमचं लक, नाहीतर तो आउट ऑफ स्टॉकच असतो. सो म्हणून मी याला तुम्हाला वेअर करून नाही दाखवला, बट तुम्ही चेक करू शकता स्टॉक मध्ये आहे की नाही. सो या तुम्हाला कुठला ड्रेस आवडला आणि तुम्ही कुठला परचेस केला ते मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही कुठला परचेस केला किंवा तुम्हाला कुठला आवडला. आणि पुढचे व्हिडिओज तुम्हाला कसे बघायला आवडतील, मिशोवरनं असेच तुम्हाला अजून हॉल व्हिडिओज मिशोचे आवडतील का बघायला, साडी म्हणा, ब्लाऊज म्हणा किंवा हेवी ड्रेसेस, डेली यूजचे ड्रेसेस वगैरे मला कमेंट करून सांगत जा. म्हणजे मला कळेल की तुम्हाला काय बघायला आवडतं. त्यामुळे मी लवकर व्हिडिओ अपलोड नाही करते, मला तेवढा चांगला रिस्पॉन्स मिळत नाहीये यूट्यूबला. सो मी ते म्हणतात ना, रिस्पॉन्स मिळाला तर आपल्याला काम करायची इच्छा होते की अजून चांगलं काहीतरी आपण करूया. बट मला रिस्पॉन्सच मिळत नव्हता यूट्यूबला, सो मी थोडंसं मध्ये मध्ये स्किप केलेलं व्हिडिओज बनवायचं. बट आता बघूया या व्हिडिओला किती मला रिस्पॉन्स येतो. सो यावर मी ठरवेल की नेक्स्ट व्हिडिओ लवकर आणायचा की नाही. सो कमेंट करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर आधी जाऊन सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. आणि कोणता परचेस केलं मला नक्की कमेंट करून सांगा. सो या लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.